UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे। केज न्यायालयामध्ये आजच सुनावणी होणार। पुण्यामध्ये CID समोर वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण। संतोष देशमुखांच्या हत्येतील प्रत्येक दोषीवर कारवाई करणार, कुणालाही आम्ही सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणामध्ये जोडलं, कराडचा आरोप। दोषी आढळल्यास न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायची तयारी। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल, वाल्मिक कराडने खंडणीचे सगळे आरोप फेटाळले। फडणवीसांच्या तत्परतेनेच वाल्मिक कराड पोलिसांना शरण, मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येच्या गुन्ह्यामध्ये येईल, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंकडून शरण जाण्यासाठी निरोप आला का, संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, तर वाल्मिकवर मुक्का लावण्याची मागणी। वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या मंत्र्यांवर देखील 302 चा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मनोज जरांगे यांची मागणी। वाल्मिक कराड शरण येणं हे पोलीस आणि CIDचं अपयश, प्रकाश सोळंके यांची टीका। गुन्हेगार जर स्वतःहून शरण येतात तर मग पोलीस यंत्रणा काय करते, संतोष देशमुख यांच्या मुलीचा सवाल, फरार आरोपींनाही अटक करण्याची मागणी। गावात भीतीचं वातावरण आहे, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे मी कायदेशीर कारवाई करणार नाही, माझ्याकडून या प्रकरणावर पडदा टाकतोय, सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळी यांची पहिली प्रतिक्रिया। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार, गुन्ह्यामध्ये वापरलेली बाईक आणि कार जप्त, पत्नी मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडी। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्वाची बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय होण्याची शक्यता, पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सुद्धा चर्चा। गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मतदान केल्याचं लिहून दिलं, पण मिळाली 60 मतं, बच्चू कडूंचा दावा। ब्राह्मणवाडा थडी गावातील EVMवर बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त। भारतात सरत्या वर्षाला निरोपाची सुरुवात, देशभरात 224च्या अखेरच्या सूर्योदयाची अविस्मरणीय दृश्य अनेकांनी टिपली, समुद्रकिनारी नागरिकांची गर्दी। फटाके आणि आतिषबाजी करत रशिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं भव्य स्वागत, 2025 मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून सगळ्यांना दिली सकारात्मक ऊर्जा। न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक गोव्यात, सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले, कलंगूट बीचवर देखील पर्यटकांची मोठी गर्दी। 31 निमित्तानं राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेमध्ये वाढ, पब आणि बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।